गेल्या 2 दिवसांपासून बाजारात सोनं आणि चांदीच्या किमती घसरताना दिसत आहेत। अनेकांना ही घसरण केवळ प्रॉफिट बुकिंग वाटत असली तरी या हालचालीमागे त्याहून खोल आणि गंभीर कारणं दडलेली आहेत। ज्यांना ही यंत्रणा समजते तेच या परिस्थितीत योग्य तो निर्णय घेऊ शकतात। अनेक वर्षांपासून जागतिक बाजारात तथाकथित पेपर कॉन्ट्रॅक्टचा मोठ्या प्रमाणावर गैरवापर सुरू आहे। मोठ्या बँकांनी पेपर गोल्ड आणि पेपर सिल्वरची विक्री वाढवली, म्हणजेच प्रत्यक्ष फिजिकल सोने चांदी उपलब्ध नसतानाही त्यावर आधारित व्यवहार सुरू झाले। त्यामुळे बाजारात खोटी फेक सप्लाय तयार झाली आणि वास्तविक परिस्थिती लपवली गेली। खरं तर फिजिकल सोनं आणि चांदीची उपलब्धता मर्यादित होती, पण कागदावरती अमर्याद दाखवली जात होती। ही विसंगती आता उघड झाली आहे। चीननं 1 जानेवारी 2026 पासून चांदीच्या निर्यातीवर निर्बंध जाहीर केल्यानं परिस्थिती आणखी गंभीर बनली। सोलर पॅनल, बॅटरी आणि इतर औद्योगिक वापरासाठी चांदीची मागणी प्रचंड वाढली आणि त्यामुळे फिजिकल सिल्वरची खरी कमतरता समोर आली। या काळात शांघाय मार्केटमध्ये चांदीचे दर 130 ते 140 डॉलर पर्यंत गेले, तर कॉमेक्स सारख्या पेपर आधारित मार्केटमध्ये मात्र किमती कोसळताना दिसल्या। म्हणजेच फिजिकल आणि पेपर मार्केटमधील फरक पूर्णपणे स्पष्ट झाला। यानंतर बँकांना जबरदस्तीने फिजिकल मेटलची खरेदी बायबॅक करावी लागली। ज्या ट्रेडर्सनी जास्त लिव्हरेज वापरून व्यवहार केले होते त्यांच्या पोझिशन्स मोठ्या प्रमाणावर लिक्विडेट झाल्या। याचा थेट परिणाम असा झाला की जवळपास 3 ट्रिलियन डॉलरचे पेपर कॉन्ट्रॅक्ट्स बाजारातून नाहीसे झाले। या संपूर्ण घडामोडी एक महत्त्वाचा धडा देतात। खरी ताकद फिजिकल मेटलमध्ये आहे, कागदी व्यवहारांमध्ये नाही। त्यामुळे भविष्यात विश्वास ठेवायचा असेल तर तो फिजिकल सोने चांदीवर ठेवणं शहाणपणाचं ठरेल।